मंडळी, आज आपण मेथीची भाजी करणार आहोत. पातळ सुकी खाऊन खाऊन कंटाळा आलाय. त्याला पातळ भाजीसाठी लागणारं साहित्य हे हिरव्या मिरच्या घेतल्यात, एवढे शेंगदाणे घेतलेत, हा लसूण घेतला. आता हे वाटण सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय. थोडी जिरी टाकूया आपण त्याच्यात. हे काय भाजी शिजून घेतली ती. त्यात काय काय टाकले? त्याच्यात मसूर ह्याची मुगाची डाळ टाकली आणि ती शिजवून घेतली. आता त्याला फोडणी द्यायची आपल्याला वाटण वाटून. त्याच्यात थोडस मीठ घालूया चवीनुसार. आता हे शेंगदाणे घालायचे. असं बारीक वाटून घ्यायचं एकदम. वाटण वाटून झाले, छान असं बारीक केले. आता गॅस पेटूया. आता हे फोडणीसाठी आपण लसूण टाकलाय बारीक करून. थोडासा 3 पळ्या तेल घालून घेऊ. 3 पळ्या तेल घातलं. आता ही लसूण आपला लालसर झालाय. आता ही मोहरी टाकली, थोडीशी जिरी टाकली. आता हे वाटण ह्या तेलात परतून घ्यायचं. एक 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. त्याच्यात भाजी घालायची. ही थोडीशी हळद घातली कारण ते शेंगदाण्यामुळे खूप पांढरं दिसत. आता हे वाटण परतून झाले. आता ही शिजून घेतलेली भाजी आपल्याला त्याच्यात ओतायची. आपली मेथीची भाजी पातळ तयार झाली. आता एक 5 मिनिटं थांबायचं उकळी येऊस्तवर. आपली भाजी तयार.